आज करायची आहे आपल्याला भेंडी. आणि भेंडी तीच खाऊन खरं खूप कंटाळा आला. हिरव्या मिरचीतली बारीक कट केलेली. म्हटलं आज जरा वेगळ्या पद्धतीने करूया. तर हे भेंडी स्वच्छ धुवून घेतली, थोडीशी निथळून घेतली, कोरडी करून घेतली. त्याच्यानंतर उभ्या चिरून घेतल्या आणि नंतर कढईमध्ये तेल टाकलं, जिरी टाकली आणि हळद टाकली थोडीशी आणि सर्व भेंड्या यामध्ये टाकून घेतल्या आणि चांगले परतून घ्यायची भेंडी. चांगली परतली ना की भेंडी मग वाफेमध्ये शिजली जाते पटकन आणि अशी भेंडी चवीला खूप छान लागते. आणि पाहू शकता इथे चांगली परततच जायची. परतल्यानंतर पाहू शकता डाग पडेपर्यंत आपण चांगली अशी परतून घेतली. आणि आता या पाहू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार तिखट टाकूया. इथे लाल तिखटच टाकलेलं आहे मी आणि थोडीशी पुन्हा एकदा हळद टाकलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया. चांगली परतून घेतली ना की मग चिवट देखील होत नाही अजिबात, अशी मोकळी भेंडी होते. आता यामध्ये आता आपण टाकूया टोमॅटो आणि टोमॅटो टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा परतून घेऊया. टोमॅटो सर्वात शेवटी टाकायचे. टोमॅटोला पाणी सुटलं जातं आणि मग भेंडी चिवट राहते थोडीशी. त्याच्यामुळे सर्वात शेवटी आपण इथे टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटोमुळे देखील छान चव येते. आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे. पुन्हा एकदा भेंडी आपण परतून घेऊया. पाहू शकता आणि भेंडीला छानपैकी असा कलर आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागते बरं का. तर पाहू शकता दररोज त्याच पद्धतीने भेंडी खाऊन कंटाळा आले की जरा वेगळं काहीतरी खाऊ वाटतं. मग अशा पद्धतीने केली आणि गोजरेला तर डब्याला खूप आवडली ही भेंडी. तर पाहू शकता वरून थोडीशी असं कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी आपली भेंडी फ्राय इथे तयार झालेलं आहे. तर आज केलेली भेंडी कशी वाटली ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बरं का. तर आता डबा भरून घेऊया. तर पाहू शकता इथे मस्तपैकी भेंडी झालेली आहे. गरमागरम चपाती आणि भेंडीची भाजी. तर आजचा टिफिन तयार आहे.